अगं अगं राहू दे ग, मी काढीन मग. आणि कोणी सांगितले नसते उद्योग? कुणी कशाला सांगायला हवं, आम्हाला नाही का दिसत. आणि आई सुद्धा म्हणत होती की नानांना आजकाल नेल कटर नीट धरता येत नाही म्हणून. म्हातारपण असंच असतं पोरी. पण आम्ही आहोत ना नाना. तुम्हाला आठवतं आमच्या लहानपणी आम्ही तुमच्याकडनं नख कापून घ्यायचो, ते सुद्धा नंबर लावून. हो, पण तेव्हा सुद्धा सारंगचाच नंबर पहिला. नंबर पहिला असेल नाही तर काय, ठोंब्या कायम मांडीवर बसलेला असायचा. पण आता मात्र एका गोष्टीची खंत वाटते. खंत? ती कशाची? हे बघ, सारंगचे लाड झाले, सीमाचे लाड झाले, पण पोरीनो तुम्हा दोघींचे तसे लाड होऊ शकले नाही. पण नाना, आम्हाला नाही तसं वाटत, हो की नाही ग? मग काय, जेवढ्या गोष्टी आम्ही दोघींनी ऐकल्यात ना तुमच्याकडनं, त्या नाही ऐकल्यात त्यांनी. अगं सीमाला तर काय गोष्टींची आवड नव्हतीच, आणि सारंग गोष्ट सांगायला सुरुवात केली की झोपायचा. अगं प्रज्ञा, तुझं आवरलं की नाही? झालं, झालं अरे, नाना. राहू दे आता. टाकून येते. हा, हा. पोरीनो, तुम्ही आयुष्यभर सुखी राहा. माझे अगदी मनापासून आशीर्वाद आहेत तुम्हाला. नाना, तुम्ही काय एवढे हळवे होता? अहो, तुमच्याच संस्काराखाली वाढलोय ना आम्ही. मग तसं नाही ग पोरी, पण सगळ्यात वाईट काय असेल ना, तर हे म्हातारपण. आणि विचारणारं कोणी नसेल तर मग बघायलाच नको. मी माझ्या भोवतीचं चित्र जेव्हा बघतो ना, तेव्हा माझ्या भाग्याचा मलाच हेवा वाटतो, आणि भीती सुद्धा. भीती? ती कशाची? काय ग, कुठे चाललीस? बाहेर जाणाऱ्याला असे प्रश्न विचारायचे नसतात, कामं होत नाही. एवढं साधं सुद्धा माहित नाही का? असल्या भाकड कथांवर माझा विश्वास नाही. अगं पण माझा आहे ना. हो का? मग आपण बाहेर जाताना कुठे जातो हे सांगून जायचं कळत नाही, आणि असं लपत छपत जायचं कारण? हे बघ, मी काही लपतछपत जात नव्हते. सांगूनही जात नव्हतीस. मी जर बाहेर आले नसते तर कुणाला कळलंही नसतं की तू कुठे गेलीस, केव्हा गेलीस. बरं, आता तरी सांगणार आहेस का? काय सांगू? मला इरिटेट करू नकोस. काय सांगू? काय एवढी तयारी करून तू बाहेर कुठे निघालीस ते सांग ना. काय झालं? काय? जाऊ दे, मी जातच नाही. पण तरी अजूनही तू कुठे चालली होती हे काही सांगितलं नाही. तू अशी मागे लागल्यासारखी काय वागतेस? मी जर तुझ्या मागे लागायचं ठरवलं ना तर हैराण होशील. आज आईने तुला टेबल आवरून ठेवायला सांगितलं होतं, आवरला? अंगणातले कपडे काढायला सांगितले होते, केलेस? तू तुझी मनमानी करायची आणि आम्ही मात्र काही बोलायचं नाही. असं चालणार नाही बरं का? आणि आता मी माझी मनमानीच करायचं ठरवलंय. हे तू नाना आणि आई बाबांसमोर सांग. वेळ आला की सांगेन. मला वाटतं तू ती वेळ लवकरच आणणार आहेस. सीमा, सीमा, ए सीमा, काय झालं? काय झालं नाना? काय झालं कुणास ठाऊक, पण आपलं शेंडेफळ आत्ता इथून तरा वर निघून गेलं. तिचं काय चाललेलं असतं ना तिचं तिलाच माहिती. आई गेली तिची पत्रिका घेऊन. काय? सुनबाई दातार काकांकडे गेली आहे? प्रज्ञा, तू बस. ये रेखा, बस इथे. बस बस बस. हा, आता मला सांगा नक्की काय झालंय? नाना, तसं काही झालेलं नाहीये. नाना, आई सहजच गेलीये. दातार काकांकडे आणि सहज? नाना प्लीज, बाबांना कळू देऊ नका. पण आई मनातून खूप अस्वस्थ होती, म्हणून सारंगची पत्रिका घेऊन दातार काकांकडे गेलीये. पण अस्वस्थ व्हायचं कारण काय? नाना, तसं खास काही नाही, पण सारंगच्या बाबतीत आई आजकाल किती हळवी झाली बघताय ना तुम्ही.
त्यात तो बाबू मामा काय काय धमक्या देऊन जातो. म्हणजे या बाबू मामाचा बंदोबस्त दातार गुरुजी करणार का? ह्या बाबू मामाला ना आता पोलिसातच द्यायला हवं. त्या संध्याकडे बघून गप्प बसावं लागतं. खरं तर सारंगपेक्षा सीमाकडेच लक्ष द्यायला हवं. ती का आता रागाने निघून गेली? अहो मगाशी लपत छपत कुठेतरी निघाल्यासारखी चालली होती. फटकलं तर बाईसाहेबांना राग आला. नानांनी आवाज दिला तरी थांबली नाही. खरंच हे शेंडे नक्षत्र त्रास देणारच दिसतंय. बरं मला एक सांगा, आई दातार काकांकडे गेली हे विजयला का नाही सांगायचं? ते तुम्ही तिलाच विचारा. विचारायलाच हवं. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, एकमेकापासून लपवून काही करू नये. त्यामुळे गैरसमज वाढतात आणि वाद होतात. विजेचाच फोन असेल, तुम्हीच घ्या, नाही तर उगाच माझ्या तोंडून काही निघाला नको. हॅलो. हो नंबर बरोबर आहे. आपण कोण? राजा शेट्टी. कोणाशी बोलायचं आपल्याला? सीमा मुकाशी. एक मिनिट हा. नाना यांना सीमाशी बोलायचंय. राजा शेट्टी हे नाव पूर्वी कधी ऐकलं नव्हतं. हा. हॅलो, नमस्कार. मी सीमाचा आजोबा बोलतोय. काय काम आहे ते कळू शकेल का? बर, एक मिनिट. सीमा, ए सीमा, सीमा. हॅलो, मला वाटतं ती घरात नाहीये. ती आली की तुमचा निरोप देतो. हो, तुमचा फोन नंबर तिच्याकडे असेल ना? बर, ठीक आहे. सीमा, ए सीमा. ही राजा शेट्टीची काय भानगड आहे? मला माहित नाही. आज त्याच्या फर्म मध्ये तू इंटरव्ह्यू साठी जाणार होतीस. आजची तुझी अपॉइंटमेंट फिक्स होती आणि आता तू म्हणतेस मला माहित नाही. अच्छा, तर मगाशी तिकडेच जाण्याचा बेत होता तुझा. अगं आई बाबांच्या कानावर तरी घातलंय का? सीमा असं का वागतेस ग? आई बाबा किती दुखावले जातील याने. आणि मला एक सांग, अभ्यास सोडून नोकरी करायची काय गरज आहे तुला? छान. कुठे बाहेर गेली होतीस? तुम्हाला कसं कळलं? ही साडी तू सहसा घरात नेसत नाहीस. असाला काय झालं? नात्याची सवय होते म्हणजे काय हे आत्ता जाणवलं मला. खरं म्हणजे मी बाहेर गेले होते हे तुम्हाला सांगणारच नव्हते. मग आताही नको सांगूस. मुळात मी तुला तू कुठे बाहेर गेली होतीस असं विचारलंच नाही. मी फक्त एवढंच विचारलं, बाहेर गेली होतीस का? नाही म्हणजे आता तुम्हाला सांगितल्याशिवाय मला चैनच नाही पडणार. चैन पडणार असेल तर मग सांगून मोकळी हो, ऐकेन मी. म्हणजे तुम्ही रागवणार नाही हे माहीत आहे मला, पण परवापासून माझं मन थाऱ्यावर नाहीये. दातार गुरुजींना भेटायला गेली होतीस? काय म्हणाले ते?
ते म्हणाले की सारंगच्या पत्रिकेनुसार लग्नाआधी त्याची शांत करायला हवी आणि 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 काय? आणि अपघाताचं भय आहे म्हणून म्हणाले. जयश्री, मला एक सांग, तुझी देवावर श्रद्धा आहे? तुझा देवावर विश्वास आहे? देवावर विश्वास आहे हो माझा, पण मग देवाच्या कृपेवरही तुझा विश्वास असला पाहिजे ना. अगं, त्याच्या कृपेने तर सारंग वाचला. खर तर गजाला सारंगला स्वतःबरोबर घेऊन जायचं होतं, पण गजा सारंगला आपल्या घरी सोडून गेला, म्हणूनच सारंग वाचला ना. यामागे परमेश्वराची काहीतरी योजना असेल, असं नाही तुला वाटत? नाही म्हणजे मी काय म्हणत होते तुम्हाला, नाही, दातार गुरुजींनी तुला जो उपाय सांगितला तो आपण नक्की करू. त्याच्यात कुठलीच कमतरता पडू देणार नाही. पैशाची नाही, वेळेची नाही, श्रद्धेची, भावभावनेची मुळीच नाही. पण माझं काय म्हणणं, दातार गुरुजींनी सांगितलेलं भाकीत ऐकून धास्तावून जगण्यापेक्षा देवाची आपल्यावर कृपा आहे या भावनेनं आनंदाने जगणं. नाही म्हणजे मी काय म्हणत होते की दातार गुरुजींनी जे काही सांगितलंय ते सगळं आपण सोनालीला सांगितलेलं बरं. म्हणजे दातार काकांनी वर्तवलेलं भाकीत खरं होणार. सारंगला एक ना एक दिवस 100% अपघात होणार हे गृहीत धरून चाललेली आहेस तू. मनातल्या मनात हा अपघात कधी होते याची वाट बघतेस. अहो, काय बोलताय तुम्ही हे? अगं, काय चुकीचं बोलतोय मी? आता कुठे आपले बरे दिवस येत आहेत. आपला बिझनेस सुरळीत चालतोय. सारंगमुळे कामगार शिस्तीने काम करतायत. आपली स्वप्न पूर्ण होतील अशी आशा निर्माण झालेली आहे. आपली स्वप्न कशी पूर्ण होत आहेत हे बघायचं सोडून मनामध्ये कसलं टेन्शन घेऊन बसलेस तू. फोन घे. तुम्ही खरंच रागावलं नाहीत ना माझ्या? मी खोटं रागवत नाहीये आणि अशा प्रसंगी तर मुळीच नाही. फोन वाजायचा बंद झाला वाटतं. बरं झालं, कटकट गेली. आणि हा फोन सारंगने केलेला असला म्हणजे? अगं बाई हो, अहो घरातला फोन उचलला नाही ना तर खूप वैतागतो तो. आता हसताय काय? या बाबतीत तर तुमच्या वळणावर गेलेलं आहे. आता बघा, पुन्हा फोन करा आणि विचारेल, आई काय करत होतीस, डोकं दुखतंय का, झोपली होतीस का, 100 प्रश्न विचारेल. फोन वाजतोय, तो घे. त्याचा एकाचा 10 प्रश्न विचारून भंडावून सोडेल. फोन घे तू. हो. हॅलो सारंग, मी हो मोकाशींचंच घर आहे. आपण कोण बोलताय? राजा शेट्टी? कोण आहे आपल्याला? सीमा मोकाशी? हॅलो, हे बघा हॅलो 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 ठेवला फोन. हा कोण? राजा शेट्टी नावाचा नवीन प्राणी. आणि त्याचं सीमाकडे काय काम आहे? आणि काम असलंच तर माझा आवाज ऐकल्यावर त्यांनी फोन का ठेवला? मगाशी विषय निघाला तेव्हा तू बोलायला हवं होतंस. प्रज्ञा, मला वाटलं तू बोलशील. खरं तर बोलायला पाहिजे होतं, पण बाबा ऑफिसमधनं थकून आले होते आणि आज आईचा मूड सुद्धा तू बघितलास ना. अगं, पण फोनवर आई बोलली होती ना त्या राजेश शेट्टीशी. पण मला काय वाटतं की त्या राजा शेट्टीचा व्यवहार ना सरळ असावा. आता ते कशावरून? बघ ना, म्हणजे आपण फोन घेतला तेव्हा तो आपल्याशी बोलला, नानांनी फोन घेतला तेव्हा तो त्यांच्याशी सुद्धा नीटच बोलला, आणि सीमा त्यांच्याकडे इंटरव्ह्यूला यायची होती हे सुद्धा सांगितलं. पण प्रज्ञा, एक गोष्ट विसरलीस. आईशी बोलताना त्यांनी फोन कट केला होता. आणि मला एक सांग, आपल्या सीमाने असं काय ग त्याला इम्प्रेस केलं असेल की ती गेली नाही म्हणून तो 4दा फोन करून विचारत होता की का आली नाही म्हणून? हो ग, म्हणजे कामाची गरज कोणाला आहे, सीमाला का राजा शेट्टीला? तू का अशी उभी आहेस? नाही, तुमचं बोलणं संपायची वाट बघते. हो रिअली? मग तुला पहाटेपर्यंत वाट बघायला लागेल.
कारण आमच्या गप्पा आज संपणार नाहीयेत. गप्पा कसल्या? माझ्याविषयीच तर बोलणं चाललंय तुमचं. तुझ्याविषयी असं नाही ग. त्या राजा शेट्टी नावाचा जो प्राणी ना, जो अचानक एक मिनिट, तू प्राणी काय म्हणतेस? राजा शेट्टी हा एक वेल सेटल्ड, वेल मॅनर्ड आणि एक सक्सेसफुल बिझनेसमॅन. एक मिनिट, तू कितीही विशेषणं लावलीस ना त्याच्या नावापुढे, तरी वैद्यकीय शास्त्रानुसार मनुष्य हा 2 पायांवर चालणारा सजीव प्राणीच आहे. आणि त्या राजा शेट्टीला प्राणी म्हटलं तर तुला काय एवढा राग आला? तो कोण आपला लागतो, काका का मामा? तो तुमचा कोणी लागत नसेल. म्हणजे तुझा कोणी लागतो का? एवढं खोचकपणे विचारायची गरज नाही. तसं कन्फर्म झालं की सांगेन. हे काय कन्फर्म होणार आहे? अगं बोल ना, बोलणं पूर्ण कर. मी त्याच्याकडे पार्ट टाइम जॉब करणार आहे. पार्ट टाइम जॉब? हो, दुपारी 4 ते रात्री 10. त्या राजा शेट्टीचं प्रोफेशन काय आहे? बेसिकली त्याची एक ट्रॅव्हल एजन्सी आहे आणि जिम सुद्धा आहे. तिथेच मी रिसेप्शनिस्ट म्हणून जॉईन करणार आहे. अगं पण नोकरी करायची ही काय हौस आहे तुला? हाऊस नाही ग, गरज आहे. कोण म्हणतं गरज आहे म्हणून? त्यात कोणी सांगायला कशाला पाहिजे? आता घरातलं वातावरणच बघतेस ना, अगदी लहान सहान गोष्टीला सुद्धा आईकडे मनधरणी करावी लागते. तू काही मनधरणी करत नाहीस हं? तुला जे हवं ते तू करते, नाही तर त्यासाठी हट्ट करतेस. एकूण काय, झगडाच करावा लागतो ना. मी जर 4 पैसे कमवले तर ते मी माझ्या मर्जीप्रमाणे खर्च करू शकेन. तू कमाव, तू खुशाल कमाव, पण ते खर्च आई-बाबांच्या मर्जीनुसार होतील. कारण आपल्या घरातलं तसं वातावरण आहे आणि ते आपण जपायला हवं ना. हो ना प्रज्ञा? मी जर घरातलं वातावरण बदलू शकत नसेल तर मी घर बदलेन.